नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण टॉप 9 घडामोडींचा आढावा घेणार आहोत। सुरुवातीला मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकण्यात आला। पाहूयात त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। दादरमधील मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप। मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याची उद्धव ठाकरेंकडून पाहणी। हा महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न, उद्धव ठाकरेंकडून शंका व्यक्त। की ज्याला आपल्या आईवडिलांचं नाव घ्यायला लाज वाटते की अरे शी काय म्हणजे शरम वाटते, अशा कोणतरी एका बेवारस माणसाने केलं असेल, किंवा जसं बिहारमध्ये मोदीजींच्या मातोश्रींचा अपमान केला म्हणून बिहार बंद करण्याचा जो असफल प्रयत्न केला गेला, तसा आज महाराष्ट्र पेटवण्याचा कोणाचा तरी प्रयत्न असू शकेल। राज ठाकरेंकडून मीनाताई ठाकरेंच्या पुतळा परिसरामध्ये पाहणी। सर्व रिपोर्ट द्या, 24 तासामध्ये आरोपीला शोधा। राज ठाकरेंच्या पोलिसांना सूचना। मीनाताई यांच्या पुतळ्यावर रंग फेकल्याची घटना दुर्दैवी आणि निषेधार्ह। एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। पोलीस आयुक्तांशी चर्चा केली, आरोपीवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्याची माहिती। प्रकार आहे, याचा खऱ्या अर्थाने निंदा करावी, निषेध करावा तेवढा थोडा आहे, आणि म्हणून पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत की तात्काळ त्याच्यामधून ज्यांनी कोणी केला असेल त्याच्यावर कठोर कारवाई करावी। दिवंगत मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल। प्रार्थना स्थळाला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 298 अंतर्गत गुन्हा दाखल। सरकारचं अपयश प्रत्येक ठिकाणी दिसतंय, अशा समाजकंटकांना प्रत्युत्तर मिळेल। मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या आरोपानंतर अनिल देसाई आक्रमक। जरी रंग फेकण्याचा प्रकार केला, त्याचा प्रयत्न केला, या समाजकंटकी किंवा या अशा फेकडांच्या अवलादीला कुठली संस्कृती, कुठले संस्कार झालेले नक्कीच नसतील। समाजकंटक व्यक्तीचा शोध घेतला जातोय। मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्यावर कडक कारवाई केली जाईल। गृहराज्यमंत्री योगेश कदमांचं आश्वासन। गृहराज्यमंत्री म्हणून देखील संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना या व्यक्तीला त्वरित शोधून त्याला ताब्यात घेण्याचे आदेश आम्ही दिलेले आहेत। त्याच्यावरती कायदेशीर कडक कारवाई करण्याचे निर्देश हे आम्ही दिलेले आहेत। अतिशय दुर्दैवी घटना, ही विकृती आहे। जाणीवपूर्वक समाजामध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे का, तपास केला जाईल। गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। तर तत्काळ कारवाई न केल्यास शिवसैनिक त्याला शोधून काढतील। मुंबईमध्ये अशांतता निर्माण होईल। चंद्रकांत खैरेंचा इशारा। अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे आणि मला वाटतं ही विकृती आहे। जाणीवपूर्वक कोणी केलं आहे का, कोणी माथे फिरू आहे, कोण आहे, निश्चित याचा तपास गृह खात्याच्या माध्यमातून, पोलिसाच्या माध्यमातून केला जाईल। रंग फेकणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल। रंग कुणी फेकला आणि यामागे कोण ते समोर येईलच। प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। विकृत लोक असे प्रकार करतात। पुतळ्यावर रंग फेकणाऱ्या विकृतावर तत्काळ कारवाई करा। विजय वडेट्टीवारांसह रोहित पवारांची मागणी। हे कोणीतरी विकृत प्रवृत्ती असते आणि या विकृत प्रवृत्ती नेहमी असे धंदे करत असतात। त्यामुळं ते शोधून ते सापडू, ज्याला जो कोणीही करत असेल त्याच्यावरती कारवाई करण्याची आवश्यकता आहे। ही जी विकृती आहे की अशा पद्धतीने जर तुम्ही कलर रंग टाकत असाल एखाद्या व्यक्तीच्या पुतळ्यावर, तर ते चुकीचं आहे। आम्ही सुद्धा या बाबतीत निषेध करतो आणि पोलिसांनी लवकरात लवकर जी काही योग्य ती कारवाई ती केली गेली पाहिजे असं आम्हाला वाटतं।